28 साईजचा हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. विथ कप आहे आणि खालून असा शेप द्यायचा होता. वरच्या बाजूने मी असा काहीसा पंचकोनी नेक करून घेतला आहे. बॅक ओपनिंग होता. व्ही नेक केला आहे. मधून बॅक ओपनिंग करून बणही लावायचा होता आणि त्यासाठी ही खूप ट्रेंडिंग चाललेली अशी स्लीव करायची होती. आणि त्यांना खालीपर्यंत अशी कोपऱ्यापर्यंत अशी होईल अशी स्लीव हवी होती. तर त्यासाठी मी इथे ह्या ब्लाऊजचा फॅब्रिक मी कटिंग करून घेतला आहे आणि मेन आपल्याला जी स्लीव आपण रेग्युलर लावतो तीही स्लीव करावी लागते ह्याच्यात आणि त्याच्यावरती ही स्लीव स्ट्रेस करून प्लीट टाकून नंतर ती शिवून घ्यायला लागते. तर अगोदर अशा काहीशा स्लीव तयार करून घेतल्या आणि त्याला जॉईंट करून घेतल्या. आता इथे शोल्डर जॉईंट करून घेतल्यानंतर बॅक साईडलाही मी ओपनिंग करायचं होतं, तर बॅक साईडला हुक वगैरे लावून घेतले. एक्स्ट्राचा फॅब्रिक कट केला आणि ह्या स्लीव अटॅच केल्या. आता ह्या स्लीव अटॅच करताना ना मागच्या बाजूने म्हणजे खालच्या बाजूने स्लीव कुठे प्लीट येत नाही ना, हे नीट बघूनच शिवून घ्यायला लागतं. कारण ह्या स्लीवला आपण डबल स्लीव असते आणि त्याच्यासाठी तो वरचा भाग शिवून घेतो ना आपण, तो मध्ये आला तर त्याची डिझाईन ही बदलणारच आहे. त्यामुळे जर नीट शिवताना नीट शिवून घ्यायला लागतं. आता ह्याचं मी फिटिंगही करून घेतले. ही स्लीव ना मी 3 प्रकारे म्हणजे प्रत्येक कस्टमरची रिक्वायरमेंट वेगळी असते त्या प्रकारे मी शिवली आहे. आता ही पूर्ण अशी त्यांना खाली येईल अशी स्लीव हवी होती कोपऱ्यापर्यंत. काय जणांना जेवढी 4 इंचाची असते तेवढीच आवडते त्या प्रकारे ही शिवलेली आहे. काय जणांना लटकन लावून आवडते. तर ह्या स्लीवचा 4-5 प्रकारे आपण शिवू शकतो ही स्लीव. तशा मी 4ही प्रकारच्या स्लीव केल्या होत्या रेडी. आता हा पीसच छोटा होता तर त्या पीसमध्ये असं बणही लावायचा होता डिझाईनचा बॅक साईडला आणि त्यांना 2 अशा स्ट्रीपही हव्या होत्या. तर मी जॉईंट करून घेतला तो कपडा आणि मग त्याला त्या बन तयार केला आणि त्या 2 स्ट्रीपही रेडी केल्या. आता कमीच कपडा असेल तर ॲडजस्टमेंट खूप करावी लागते, त्यासाठी जॉईंटही करावा लागतो. आणि हा ब्लाऊज ट्रेंडिंग चाललेल्या साडीवरचा आहे की कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आणि ही साडी प्लेन अशी आहे आणि साईडला मोती वर्कवालं. तर मोती वर्क होते म्हणून मी मोती वर्कचीही लेस ह्याला अटॅच केलेली आहे बॅक साईडला आणि असा बनही लावून घेतला आहे. तर बन कमी कपड्यातही सुंदर असा ब्लाऊज रेडी झाला आणि कस्टमरलाही आवडला आणि खूप सुंदर असा ब्लाऊज हे दिसत होता. ह्याचा फायनल लुकही बघा. तुम्हाला हा ब्लाऊज आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलची बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणारे सगळे व्हिडिओ दिसतील.